तर आज काय विशेषमध्ये नेमकं काय विशेष आहे ते आपल्याला पाहायचं आहे. कोणत्या मोठ्या महत्त्वाच्या घडामोडी आज घडणार आहेत तेही आपल्याला बघायचं आहे, मात्र सविस्तर. पहिली बातमी बघूयात ती शिंदे गटातून आहे, कारण आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने पुण्यात ऑपरेशन टायगर राबवण्यास सुरुवात केली आहे. नेमकं हे ऑपरेशन टायगर आहे तरी काय तेही आपल्याला बघायचं आहे आज काय विशेषमध्ये. दुसरी बातमी आता धनंजय मुंडे यांच्या बाबतची आहे. तर धनंजय मुंडे आज भगवान गडावरती आहेत आणि या ठिकाणी त्यांनी नामदेव शास्त्रींसोबत त्यांची चर्चा झालेली आहे. धनंजय मुंडे आज नेमका काय निर्णय घेणार आहे याचं देखील सविस्तर वृत्त आपल्याला आज काय विशेषच्या माध्यमातून जाणून घ्यायचे. तिसरी बातमी देखील तितकीच महत्त्वाची आहे, कारण तिसरी बातमी अवकाळी पावसाची आहे आणि गारपिटीची शक्यता राज्यात वर्तवली जाते, त्या संदर्भातली ही बातमी आहे आणि या संदर्भातलं सविस्तर वृत्त आपल्याला आज काय विशेषमध्ये जाणून घ्यायचं आहे. कुठे पाऊस पडणार आहे, किती दिवस पडणार आहे आणि नेमका काय हवामान विभागाचा अंदाज सांगतो, हे सर्व काही आपल्याला आज काय विशेषमध्ये बघायचं आहे. तर आज काय विशेषमधली पहिली विशेष बातमी महत्त्वाची आहे, धनंजय मुंडेंसंदर्भातली आहे, राजकीय विश्वातून आहे. नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण केली जाते. भगवानगड मुंडेंच्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे असं यावेळेस सांगितलं जातंय. जाणीवपूर्वक धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जातंय असं देखील त्यांचं म्हणणं आहे. मुंडेंची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही तरी त्यांना गुन्हेगार ठरवलं जातंय. धनंजय मुंडे गुन्हेगार नाही हे ठामपणे सांगतो. जाणीवपूर्वक प्रकरण ताणून धरलं जातंय. 53 दिवसांपासून धनंजय मुंडे यांची ही मीडिया ट्रायल सुरू आहे. याशिवाय राजकीय स्वार्थासाठी जातीय तेढ निर्माण केला जातोय. खंडणी गोळा करणारे हे नेते नाही असं यावेळेस त्यांनी सांगितलं. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं, असं मला वाटतं. कारण की इतक्या वर्षापासून तो जवळ आहे, गोपीनाथरावांचा पुतण्या आहेत, सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे आणि त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाहीच आहे. त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवतंय असं मला वाटतंय. आणि जातीवाद नष्ट करत करत आलेला काही राजकीय स्वार्थी लोकांनी पुन्हा तो उफळून आणला. तो म्हणजे संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फिरले असं मला वाटतंय. जाती सलोखा नष्ट होत चाललेला आहे असं वाटतंय. तर यामुळे आता नामदेव शास्त्री हे मुंडेंच्या पाठीशी आणि भगवानगड सुद्धा मुंडेंच्या पाठीशी भक्कमपणे उभं असल्याचं हे आपण पाहिलं. त्यांच्या विधानातून हे स्पष्ट झालं. पुढची बातमी महत्त्वाची आहे, कारण पोलीस अधिकारी भास्कर केंद्रेंनी आमदार सुरेश धस यांचे सर्व आरोप फेटाळले. माझ्याकडे 100 टिप्पर सोडा, साधा टायरही नाही असं भास्कर केंद्रे म्हणाले. भास्कर केंद्रे आणि गुणरत्न सदावर्ते यांची एक कथित ऑडिओ क्लिप ही समोर आलेली आहे, व्हायरल होतीये. मुलीचं लग्न कर्ज काढून केलंय असं देखील केंद्रे या ऑडिओ क्लिपमध्ये सांगताय. मात्र भास्कर केंद्रे यांच्याकडे 100 टिप्पर 15 JCB हा दावा सुरेश धस यांनी केलाय. दरम्यान साम टीव्ही खरं तर या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही, मात्र या ऑडिओ क्लिपमध्ये दडलंय काय ते बघूयात. तुझ्यावर टिप्पर कुठे आहे तुझ्याकडे? सर टिप्पर सोडा, माझ्याकडे टायर जरी असलं, टायर साधं डिस्कचं टायर जरी, किंवा माझंच नाही किंवा माझ्या नातेवाईकाकडे, मावस भावाकडे, चुलत भावाकडे, मित्राकडे, कुणाकडे बी एक टायर जरी असला ना, तर मी एका मिनिटात माझ्या पोलीस खात्याचा मी राजीनामा देऊन टाकतो साहेब. आणि दुसरी गोष्ट, मला 2 मिनिटं, हे मला का कळलं नाही किंवा कशामुळे आरोप करायला. बरं ठीक आहे, आरोप करायला की समजा माझ्याकडे जरी 2 टिप्पर असते, ह्याने जर 50-100 म्हणले असते तरी मला ते वाटलं असतं की अरे 2च आहेत आणि 100 म्हणले. साधा माझ्याकडे टायर नाही, JCB पोकलेन मधला फरक कळत नाही मला, माझा काही संबंध नाही. आणि हा विषय पूर्ण परळी शहरामध्ये कुणालाही पाठवून आमच्या गावाकडे कुणालाही विचारायचं. आता मुलीचं लग्न झालं त्यावेळेस मी लोकांचं कर्ज काढून मी लग्न केले साहेब. तर धस यांनी जे आरोप केले ते केंद्रेंनी सर्व फेटाळून लावलेले आहेत. मात्र ही जी ऑडिओ क्लिप आपण ऐकली त्या ऑडिओ क्लिपची साम टीव्ही पुष्टी करत नाही. याशिवाय इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या राजकीय घडामोडी आहेत. त्या सर्व राजकीय घडामोडींचा आढावा पुढे वेगवान स्वरूपात न्यूज पॉइंट 20 मध्ये. शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सासवडला येणार आहे. सासवडच्या पालखीतळ मैदानावर भव्य आभार सभेचं आयोजन झालंय. विधानसभा निवडणुकीत पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात विजय शिवतारे यांच्या विजयानंतर आभार सभा आयोजित करण्यात आली. संध्याकाळी ही आभार सभा होणार आहे. धनंजय मुंडे, आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री आम्हाला भेटण्याची चोरी नाही, आम्ही कधीही भेटू शकतो असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी धनंजय मुंडेंच्या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
वाल्मिक कराडच्या उपचारांबाबत चौकशी करण्यात आली आहे. लातूरच्या उपसंचालक कार्यालयातील 2 सदस्यांच्या पथकानं बीड दौऱ्यावरून चौकशी केली. कराडला स्लीप ॲपनिया हा आजार असल्यानं CPAP मशीन वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर आता डोळ्यांच्या उपचारानंतर पुन्हा सर्दी ताप आलाय. आता या संपूर्ण उपचाराबाबतची चौकशी देखील करण्यात आलेली आहे. बीडमध्ये वाल्मिक कराडवर गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली, मात्र तरीही त्याला वाईन शॉपचा परवाना मिळाला. केज नगरपंचायतीने त्याला वाईन शॉपसाठी 4 दिवसांमध्ये ना हरकत प्रमाणपत्र दिलंय. बीड सरपंच हत्याकांडातील मुख्य आरोपी अर्थातच कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. मागच्या 50 दिवसांपासून कृष्णा आंधळेचा शोध सुरू आहे. आंधळेचे आईवडील ज्या घरात राहतात त्या घरात कुलूप लावलंय. धारूर तालुक्यातल्या मैंदवाडी हे कृष्णा आंधळे याचं मूळ गाव आहे. आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही आत्महत्या करू असा इशारा सोमनाथ सूर्यवंशींच्या आईनं जिल्हाधिकाऱ्यांना दिला. सोमनाथच्या आई आणि 2 भावांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा दिलं. बीडच्या बदनामीवरून आता डीपीडीसीच्या बैठकीमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती खासदार बजरंग सोनवणेंनी दिली. डीपीडीसीची बैठक पार पडल्यानंतर खासदारांनी याबाबत माहिती दिली. धनंजय मुंडे, सुरेश धस आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये बाचाबाची झाली. मुंबईमध्ये डीपीडीसीच्या बैठकीत आमदार सुनील शिंदेंनी बेस्ट बसच्या वाढत्या अपघातांचा प्रश्न हा लावून धरलाय. कंत्राटी कामगारांमुळे बेस्टच्या अपघातांचं प्रमाण वाढतंय असं देखील सुनील शिंदे यांचं म्हणणं आहे. बेस्ट बसने माझ्या गाडीला देखील धडक दिली, मी थोडक्यात वाचलो असं म्हणत सुनील शिंदे बेस्ट अपघातांचा पाढा वाचताना दिसलाय. मुंबई डीपीडीसीच्या बैठकीला ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे मात्र गैरहजर राहणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक होणार आहे. जिल्हा नियोजन समितीची ही बैठक असेल, त्यामुळे आता आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंसमोर येणं टाळण्याची राजकीय चर्चा रंगली आहे. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठक होती. दरम्यान धनंजय मुंडेंचे चुलत भाऊ अजय मुंडेंना गेटवर रोखण्यात आलं. आल्या पावली परतावं लागलं. देशमुख हत्या प्रकरणानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस योग्य ती खबरदारी घेताना दिसले. अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दम भरलाय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर मकुका लावण्याची मागणी केली. आवादा खंडणी प्रकरणावरून दमानी यांनी बीडच्या पालकमंत्र्यांकडे ही मागणी केलेली आहे. पुढे बातमी मोठी आहे, कारण आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेने पुण्यात ऑपरेशन टायगर राबवण्यास सुरुवात केली. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, हुसेन दलवाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, त्यामुळे चर्चांना उधाण आलं. मात्र आपण एकनाथ शिंदेंना कामानिमित्त भेटलो असं धंगेकर म्हणाले. साम टीव्ही सोबत बातचीत करत असताना त्यांनी खरं तर ही माहिती दिली असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे पाहतोय रवींद्र धंगेकर हे खरंच काँग्रेस सोडणार आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार का, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात असतानाच या संदर्भात मोठी माहिती आणि धंगेकरांची प्रतिक्रिया सुद्धा समोर आलेली आहे. यावेळेस धंगेकरांनी मी कामानिमित्त भेटलो असल्याचं स्पष्ट सांगितलंय. यावेळेस धंगेकरांनी नेमकं काय सांगितलंय तेही बघूयात. राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, माझ्या एका कामानिमित्त मी त्यांना भेटलो आणि माझ्या कामाचे ते म्हटलं प्रयत्न करतात. पण आता गेलं की बातमी होती. ह्याच्यापूर्वी मी काय एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो नाही का, भेटलो ना. अजितदादांना 100 वेळा भेटलो. उलट मी गेलो ना या 2 महिन्यात. काँग्रेसमध्येच आहे ना आता मी. तुम्ही काय मला हे विचारताय, काँग्रेसमध्येच आहे. म्हणजे रवींद्र धंगेकर कुठेही जाणार नाही. नाही जाणार. माझ्या गाठी भेटावंच लागेल ना आता काय कामानिमित्त. तर रवींद्र धंगेकर यांनी तरी मी कुठेच जाणार नाही असं सांगितलं. मात्र मग या गाठी भेटींमध्ये दडलंय नेमकं काय, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. यासोबतच पुढे घेऊयात इतर बातम्यांचा वेगवान आढावा. कल्याण शिळफाटा रस्ता 5 दिवस बंद असेल. नियोजन रेल्वे उड्डाणपुलाचं काम 5 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीपासून ते 10 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 पर्यंत केलं जाईल. त्यामुळे या कालावधीमध्ये शिळफाटा रस्त्यावर पलावा या जंक्शनकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद असेल. पसंतीचं घर निवडून अनामत रक्कम जी आहे ती भरण्यासाठी आज शुक्रवार अर्थातच शेवटची मुदत आहे. त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही असं सिडकोच्या संबंधित विभागानं सांगितलं. पसंतीचं घर निवडलेल्यांसाठी अनामत रक्कम भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहे. मुलुंड या ठिकाणच्या मिठागराची 58 एकर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्यात आली आहे आणि आता या ठिकाणी आणखी 56 एकर जागा धारावी पुनर्विकासासाठी दिली जाणार आहे. त्यामुळे मुलुंडमधील एकूण 114 एकर जागा अपात्र धारावीकरांच्या पुनर्वसनासाठी वापरण्यात येणार आहे.
नागपूर जिल्हा विकासासाठी 1,612 कोटी निधीची आवश्यकता आहे आणि याबाबतच्या मागणीचा आराखडा नियोजन विभागाला सादर झालाय. 1 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या डीपीडीसी बैठकीमध्ये आराखडा मंजुरीसाठी सादर होईल. मात्र शासनाकडून 509 कोटींची मर्यादा असल्यानं हा प्रस्ताव मंजूर होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणाचा आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी अक्षय शिंदेचा उल्लेख नराधम असा केला. त्यावरून आता अक्षय शिंदेच्या वकिलाने योगेश कदम आणि संजय शिरसाट यांना नोटीस पाठवली. मात्र आता नोटिशीला नोटिशीने उत्तर देणार असं मंत्री योगेश कदम यांनी म्हटलं. एमपीएससी पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका 40 लाख रुपयांना विकण्यात येत आहे अशी एका व्हायरल ऑडिओ क्लिपमधून माहिती समोर आली. या एजंटने किशोर बाळासाहेब जाधव विद्यार्थ्याला फोन केला आणि एमपीएससीची प्रश्नपत्रिका हवी असल्यास थेट 40 लाख रुपयांची मागणी केली. मात्र या ऑडिओ क्लिपची साम टीव्ही पुष्टी करत नाही. सामच्या बातमीनंतर एमपीएससी प्रशासन खडबडून जागं झालं आणि या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर आम्ही पोलिसांकडे तक्रार केली आहे. एमपीएससीच्या अधिकाऱ्यांची ही माहिती आहे. 2 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षेचे पेपर सुरक्षित आहे असं स्पष्टीकरण देखील एमपीएससीने दिलं आहे. मागे गणेशोत्सवात पीओपीच्या गणेश मूर्तीवर बंदी घालण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले. केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या नियमांचं काटेकोर पालन करण्याचा आदेश हा उच्च न्यायालयानं सरकार आणि महापालिकांना दिला. त्यामुळे आता गणेश भक्तांची मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. वैभववाडीत भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये शहरातील विकास कामांवरून वाद झाला. विकास कामांचे टेंडर मिळवणाऱ्या ठेकेदाराची भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अडवणूक केली. यावरून वैभववाडी तहसील कार्यालय आवारात तणाव निर्माण झालाय. ठेकेदार परप्रांतीय असल्याच्या मुद्द्यावरून भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतलाय. छावा चित्रपटातल्या लेझिम डान्सला मनसेचे नेते राज ठाकरेंनी समर्थन दिलं. संभाजीराजेंनी कधीतरी लेझिम हाती घेतली असेलच असं म्हणत राज ठाकरेंनी छावा चित्रपटातील लेझिम डान्सचं समर्थन केलं. कदाचित गांधीजी दांडिया खेळताना दाखवावं असं दिग्दर्शकांच्या मनात आलंही असेल असंही राज ठाकरे म्हणाले. पुण्यात ठाकरेंची शिवसेना पाहण्यासाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. ठाकरेंच्या सेनेने पुण्यातील भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. आक्रमक झालेल्या ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी आणि महिला आंदोलकांनी या कार्यालयात हंडे फेकत जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर बघूयात एक मोठी बातमी. कारण रायगडच्या कर्जतचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. महेंद्र थोरवे यांच्या आमदारकीला आव्हान देणारी याचिका मुंबई हायकोर्टानं स्वीकारली आहे. अपक्ष उमेदवार सुधाकर घारेंनी ही याचिका दाखल केली आहे. महेंद्र थोरवे यांनी खोटा प्रचार, डमी उमेदवार उभे करून विजय मिळवल्याचा सुधाकर घारे यांचा दावा आहे. तर अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी कोर्टात याचिका सुद्धा या संदर्भात दाखल केलेली आहे आणि महेंद्र थोरवे यांच्या आमदारकीला त्यांनी आव्हान दिलं असल्याचं बघायला मिळतं. पुढे इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात. अंबरनाथमध्ये महिला आणि पुरुष शिक्षकांची शाळेबाहेर फ्रीस्टाईल हाणामारी झाली आहे. शिक्षकाने शरीर सुखाची मागणी केल्यानं त्याला मारहाण केल्याचा शिक्षिकेचा दावा आहे. या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. रील्स बनवण्यासाठी महागड्या गाड्या चोरल्याचा प्रकार समोर आला. नाशिक पोलिसांनी शिर्डीमधल्या या चोरट्यांना ताब्यात घेतलेला आहे. तब्बल 9 लाख रुपयांच्या गाड्या फक्त रील्स बनवण्यासाठी चोरण्यात आल्या असं तपासात समोर आलं. 2 चोरट्यांसह नाशिकमधील 2 तर संगमनेरमधील 3 गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या. कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच 5 ते 6 जणांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली. यामध्ये 2 महिलांचा समावेश आहे. हाणामारीचं कारण अस्पष्ट आहे. घटनास्थळी पोलीस दाखल होतात सर्वांनी पळ काढलाय. तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचे आज पुण्यात उद्घाटन होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सकाळी 11 वाजता या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. यावेळेस केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आदी नेते उपस्थित राहणार आहेत. केंद्र सरकारने एआय संदर्भात आनंदाची बातमी दिली. आपण देखील आपले एआय मॉडेल विकसित करणार अशी घोषणा केली. माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे आणि येत्या 10 महिन्यांमध्ये हे मॉडेल सुरू होईल हा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे. मुंबईमधल्या जे रुग्णालयात पुढील महिन्यापासून रोबोटिक शस्त्रक्रिया सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आणि ही यंत्रणा चालवण्यासाठी 3 डॉक्टर आणि एका नर्सच्या पथकानं नुकतंच दिल्लीमध्ये प्रशिक्षण घेतलं. ही शस्त्रक्रिया सुरू झाल्यानं गरीब रुग्णांना याचा फायदा होईल.
खासगी रुग्णालयाच्या तुलनेत आता सरकारी आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी आमूलाग्र बदलांची गरज आहे. त्यामुळे फेब्रुवारीपासून किमान 2 वेळा आरोग्य संस्थांना अचानक भेटी द्या या सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकरांनी दिल्या आहेत. रुग्णालयांमध्ये अनियमितता आढळल्यास कारवाईचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत. आपत्ती निवारण योजनांवरती आता सरकारचा बराचसा निधी खर्च झालाय, ज्यामध्ये भविष्यात आर्थिक संकट निर्माण होऊ शकतं. त्यामुळे IIT मुंबई या संस्थेतील संशोधकांनी मागील 24 वर्षांमध्ये नैसर्गिक आपत्तीचा अभ्यास केलाय. भविष्यात येणाऱ्या आर्थिक संकटांचा सामना करण्यासाठी उपाययोजना सुद्धा सुचवल्या आहेत. साताऱ्यातल्या संग्रहालयामध्ये गेल्या 6 महिन्यांपासून विसावलेल्या ऐतिहासिक वाघनखांचा 31 जानेवारीला आता शेवटचा मुक्काम असेल. 1 फेब्रुवारी रोजी ही वाघनखं नागपूर इथल्या मध्यवर्ती संग्रहालयामध्ये 8 महिने असते. मागे गणेश उत्सवाला आता अवघे काही दिवस उरले आहेत. गणेश मंडळांकडून बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू आहे. मुंबईच्या कांदिवली पूर्वमधील इच्छापूर्ती बाप्पाचे देखील ढोल ताशाच्या गजरात जल्लोषात स्वागत झाले. कांदिवली इच्छापूर्ती गणेश मंडळाकडून यावर्षी देखावा म्हणून प्रति प्रयागराज कुंभमेळा देखावा साकारण्यात आला. नवी मुंबईत वाशीच्या विघ्नहर्ताचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात झालेला आहे. बेंजो आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये लाडक्या बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली असल्याचं बघायला मिळालं. जळगावच्या खानापुरात आता पंचमी यात्रा महोत्सवास सुरुवात झाली आहे. 3 दिवस चालणाऱ्या यात्रा महोत्सवात जिल्ह्यासह मध्य प्रदेशमधील हजारो भाविकांची उपस्थिती असेल. यात्रा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कानिफनाथ आणि दत्त मंदिराला विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आलेली आहे. मोरगावच्या मयुरेश्वर मंदिरात माघी यात्रा उत्सव सुरू झाला आहे. यानिमित्त आता मुख्य मूर्तीला जलाभिषेक घालण्यासाठी 4 दिवस भक्तांना संधी मिळणार आहे. माघ शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध पंचमी या काळात दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविकांना मुख्य गाभाऱ्यात खुला प्रवेश दिला जाणार आहे. अभिनेत्री स्वरा भास्करचं एक्स अकाउंट कायमचं बंद झालेलं आहे. महात्मा गांधींबाबतचा फोटो आणि तिच्या मुलीचा तिरंग्यांसोबतचा फोटो यावरती कॉपीराईट आले असल्याचं तिने सांगितलंय. एक्सने ते अकाउंट सस्पेंड केलं, त्यामुळे तिने नाराजीही व्यक्त केली आहे. महाकुंभ मेळ्यात व्हायरल झालेल्या मोनालिसाला आता मोठी लॉटरी लागली आहे, कारण दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी मोनालिसाची तिच्या घरी जाऊन भेट घेतलेली आहे आणि तिला सिनेमासाठी साईन केल्याची माहिती मिश्रांनी दिली आहे. द डायरी ऑफ मणिपूर या चित्रपटामध्ये ती दिसणार आहे. बच्ची है भी और इसको तैयार करना है हम लोग की सबकी जिम्मेदारी. थैंक यू. तो मेहनत करोगे. महाकुंभात पुन्हा एकदा आग लागली आहे आणि यावेळेस महाकुंभाच्या सेक्टर 22 मध्ये बांधण्यात आलेल्या मंडपांनाही आग लागली असल्याचं बघायला मिळतंय. आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे, मात्र घटनास्थळी एकही भाविक मंडपात नव्हता, त्यामुळे सुदैवानं जीवितहानी टळली आहे. आग लागल्यानंतर सर्वजण बाहेर आले, त्यामुळे मोठी दुर्घटना या ठिकाणी टळली आहे. तब्बल 144 वर्षांनी आलेल्या महाकुंभात मोठ्या संख्येने भाविक दाखल झालेले आहेत, त्यामुळे प्रयागराजमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली. तासनतास एकाच ठिकाणी वाहनं थांबली आहेत, तर काही भाविक चालत सुद्धा पुढे निघाले आहेत. अगर आप मतलब पैदल भी आने जाने की कोई संभावना नहीं दिख रही है. महाकुंभ मेळ्यामध्ये अभिनेत्री पूनम पांडेने हजेरी लावली. प्रयागराजच्या संगमावर पूनम पांडेने भक्तीची पवित्र डुबकी घेतली. याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या संख्येने व्हायरल झालेले आहेत. आणि आता पुढची बातमी सुद्धा कुंभमेळ्यातून आहे, कारण अभिनेत्री ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर करण्यावरून किन्नर आखाड्यामध्ये मोठा संघर्ष सुरू आहे. ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर बनवलं, लक्ष्मीनारायण यांना महागात पडलेलं आहे. लक्ष्मीनारायण यांना आचार्य महामंडलेश्वर पदावरून हटवलं जाणार आहे, अशी देखील माहिती आहे. किन्नर आखाड्याचे संस्थापक असलेले ऋषी अजय मोठी कारवाई करणार असल्याचं सध्या तरी कळतंय. महाकुंभ मेळ्यामध्ये ममता कुलकर्णीनं संन्यासाची दीक्षा घेतली. ममताला किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर बनवलं आणि त्यानंतर तीव्र विरोध तिचा झालाय.